पाहिलं की मागील काही दिवसांपासून पुणे शहरासह राज्यभरात तापमानात वाढ झालेली आहे आणि आगामी काळामध्ये 30, 31 आणि 1 तारखेला पुणे शहरासह राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता सुद्धा आता हवामान विभागाने वर्तवलेली पाहायला मिळते। खरं तर उन्हाळा आणि पावसाळा असं काहीसे चित्र आपल्याला राज्यभरात काही दिवसांपासून पाहायला मिळत होतं, तर आता पुण्यात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यामध्ये राज्यातली विविध शहरांची नावं सांगण्यात आलेली आहेत, जसं सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, लातूर, संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, त्यासोबतच अमरावती अशा विविध भागांमध्ये आता पावसाची शक्यता 30 तारखेपासून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा हवामान विभागाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की ज्यांची पिकं काढणीला आलेली आहेत तर त्यांनी ती काढून घ्यावीत किंवा जर काढून ठेवलेली पिकं असतील तर ती सुद्धा आगामी काळात पाऊस येऊ शकतो, त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे ती काढलेली पिकं जी असतील तर ती सुद्धा व्यवस्थित ठेवावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे यासोबतच काही भागांमध्ये येलो अलर्ट सुद्धा आता जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुणे शहरात सुद्धा जरी आपल्याला उन्हाचं तापमान आता सध्या वाढलेलं पाहायला मिळत असेल तरी 30 तारखेला 30, 31 आणि 1 तारखेला पुणे शहरात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आता सध्या वर्तवली जाते। नेमकी काय अधिकची माहिती दिलेली आहे आपण जाणून घेणार आहोत हवामान विभागाचे SD सानप यांच्याकडून। सर, पुण्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पारा जो आहे तो आता 40च्या जवळ पोहोचलेला आहे। काय पूर्वानुमान आहे आणि काय अंदाज आहे उष्णतेच्या लाटेच्या संदर्भात? आपण काही इशारा काही राज्यांना सध्या देतोय का? तापमानाचं जर बघाल, कमाल तापमान जे आहे काल 41.8 डिग्री सेल्सिअस हे अकोला येथे नोंदवलं गेलेलं आहे। त्यानंतर मराठवाड्यामध्ये बघाल तर परभणी येथे 40 डिग्री सेल्सिअस इतकी नोंद झालेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार कराल तर लोहेगाव, पुण्यातलं लोहेगाव इथे 39 डिग्री सेल्सिअसची नोंद झाली आहे आणि जर आपण कोकण किनारपट्टी जर बघाल तर रत्नागिरीला 36 डिग्री सेल्सिअस सर्वोत्तम तापमान, म्हणजे जास्त तापमान आपल्याला कोकणामध्ये दिसून आलेलं आहे। तर उष्णतेच्या लाटेचा जो क्रायटेरिया आहे तो सॅटिस्फाय होताना आपल्याला दिसत नाही आहे कुठेच, परंतु रत्नागिरी किंवा कोकणामध्ये तापमान हे 35पेक्षा किंवा 36 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे आणि त्याचबरोबर दमट वातावरण असल्यामुळे तिथं हॉट अँड ह्युमिड कंडिशन्सचे आपण येलो वॉर्निंग दिली गेलेली आहे येणाऱ्या 2 दिवसांसाठी। आणि पावसाचा जर विचार कराल तर पाऊस हा दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी आजच्यासाठी वादळी पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतरचे 2 दिवस म्हणजे येणारे उद्या आणि परवा पावसाची शक्यता महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी नाही आहे, परंतु 30 तारखेनंतर 30, 31 आणि 1 ह्या तारखांमध्ये मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील बहुतांश ठिकाणी वादळी पावसाबरोबरच गारपीट होण्याची शक्यता आहे। तर साधारण अवकाळी पावसाने मोठं नुकसान आपल्याला पाहायला मिळालं होतं। 30 तारखेचा जो पाऊस आहे त्याची इंटेन्सिटी कधीपर्यंत असेल आणि किती इंटेन्सिटीने हा पाऊस कोसळण्याची शक्यता? ह्या दिवसामध्ये म्हणजे प्री मान्सूनमध्ये जो पाऊस पडतो तो खूप जास्त पडतो किंवा त्याची इंटेन्सिटी खूप जास्त असते असं नाही, पण वादळी पाऊस असल्यामुळं वाऱ्याबरोबरच विजा पडणे, त्याचबरोबर गारपीट होणे अशा प्रकार होत असतात, त्यामुळं त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो जास्त असू शकतो। तर रेनफॉल इंटेन्सिटी कमी असू शकते, परंतु असोसिएटेड इम्पॅक्ट जे आहे ते जास्त असू शकतात। सर, मार्च महिना, एप्रिल महिना साधारण उन्हाचा कन्सिडर केला जातोय, पण अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। आंबा मोठ्या प्रमाणावर या महिन्यात एप्रिल मे महिन्यात पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाकडनं काही आवाहन आपण करतोय? ओके, तर काढणीला आलेली जी पिकं आहेत ते काढून घेणं गरजेचं आहे किंवा मग काढलेली पिकं आहेत ते सुरक्षित ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जे काही हॉर्टिकल्चर पिकं आहेत ज्यामध्ये आंबा आहे, द्राक्ष आहेत, तर त्याची काळजी घेणं गरजेचं आहे। आणि आमचं मौसम ॲप आहे ज्यावर हवामानविषयक अंदाज जे आहे आणि कृषीविषयक सल्ला हे दिलं जातं, तर ते माझ्या मते बघणं गरजेचं आहे। सर, 30 आणि 31 मार्चला राज्यातल्या कोणकोणत्या विभागात गारपीट आणि पावसाची शक्यता आहे, तर कोणकोणत्या विभागात उष्णतेचा चटका वाढण्याची शक्यता? उष्णता उलट कमी होण्याचे चान्सेस आहेत, कारण पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता 30 तारखेपासून आहे। तर आता जे काही टेम्परेचर वाढलं आहे ते कमी होण्याची शक्यता आहे। तर गारपीट आणि वादळी पावसाचा जर विचार कराल तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जे जिल्हे आहेत ज्यामध्ये आपलं सोलापूर, सांगली, सातारा,
पुण्याचा काही भाग, पुणे जिल्हा आहे त्यामुळे जिल्ह्यात सगळीकडेच पडेल असं नाही, पण तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर लातूर आहे, धाराशिव, बीड, परभणी, पूर्व विदर्भातील काही जिल्हे ज्यामध्ये गडचिरोली आहे, त्याचबरोबर नागपूर पण आपण कन्सिडर करू शकतो. तर ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण पाऊस, वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट एक्सपेक्ट करतो. ओके. थँक्यू.